15व्या शतकापासून ज्या घराण्याला वैशिष्ट्यपूर्ण असा ऐतिहासिक इतिहास आहे त्याच घराण्याचे प्रतिनिधी म्हणा किंवा ह्या सर्वोत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख हे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करतोय की सिद्धेश्वर यात्रेच्या बाबतीमध्ये त्यांचे अनुभव आणि त्यांनी अनुभवलेली ही परंपरा कशी आणि कशा पद्धतीने. मला तुम्ही जेव्हा ह्या सिद्धेश्वर यात्रेच्या अनुषंगाने तुम्ही बोलता त्यावेळेस पहिल्यांदा वडिलाबरोबर किंवा कोणाबरोबर शेअर केलेली यात्रा कशी आहे? नाही, पूर्वी ग्रामदेवशी सिद्धरामेश्वरी यात्रा आम्ही वडिलांबरोबर पहिल्या दिवशीपासून ते होमपर्यंत राहत होतो. त्यानंतर आमच्या काकांबरोबर आता स्वतः असं गेल्या जवळपास 50 वर्षाची मला जवळपास 50-55 वर्षाचा मला अनुभव आहे. आणि ह्या यात्रेमध्ये त्यावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी म्हणजे एवढी लोकसंख्या नसल्यामुळे एवढी गर्दी नव्हती. पण यात्रेला मात्र ह्या ग्रामदेव सिद्धरामेश्वर यात्रेला मात्र सगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व असल्यामुळे या यात्रेमध्ये मान असल्यामुळे सगळे समाजाने जे कोणी बाहेरगावी गेलेले आपले सोलापूरकर असतील ते खास यात्रेच्या निमित्ताने इथं उपस्थित असतात. तेव्हा बी होते, आज बी आहेत. मला 2 नंबरची नंदीध्वज जो आहे तो देशमुख घराण्याकडूनचा आहे आणि त्याचं देशमुख घराण्याचं प्रतिनिधित्व करणार, त्याला पेलवण्याचा किंवा तो बाराबंदी वगैरे घालून कधी यात्रेमध्ये आपला सहभाग नाही. मी कधी आमचे काका हे ते आमचे चुलत भाऊ त्यानंतर माझा मुलगा मी 1 वर्ष मात्र फक्त बाराबंदी घालून मी प्रॅक्टिस करून बाराबंदी घातलेलं होतं थोडं बहुत. पण त्यानंतर मी कधी काठी पकडण्याचा प्रयत्न नाही केलो. पुन्हा एकदा त्यानंतर माझा मुलगा करतोय आता. 15व्या शतकापासूनचा इतिहास आहे आणि 15व्या शतकामधलं एक वैशिष्ट्य असं की ह्या घराण्याकडे संरक्षण आणि राजकर्त्यांचा राजाश्रय ह्या दोन्ही गोष्टी असल्यामुळे सिद्धेश्वर यात्रेच्या अनुषंगाने असलेली मूल्यवान वस्तू किंवा धार्मिक परंपरेमध्ये वापरण्यात येत असलेल्या वस्तू ह्या सिद्धेश्वर यात्रेच्या अनुषंगाची यात्रा झाल्यानंतर त्या वस्तू देशमुख घराण्यामध्ये किंवा त्या घरामध्ये ठेवले जायचे. असे ते काही वस्तू तुम्ही बघितलेत का? आज आमच्या घरामध्ये ज्या जुन्या कागदपत्रे आहेत ती आज आहेत. अनेक आपले इतिहास संशोधकांनी त्याच्यावर संशोधन केलं. आज ते कागदपत्रांचं आणि त्या सिद्धरामेश्वरांच्या जे काही आपल्याकडं सिद्धरामेश्वर असू द्या, कीर्तेश्वर महाराज म्हणून होते त्यांच्या ज्या वस्तू होत्या त्या आजही आमच्या घरामध्ये आहेत आणि त्याला जपून रोज पूजा अर्चा केली जाते, त्याला विधिवत. महाराजांचा योगदंड पण आपल्या घरात आहे असं म्हणतात. हो, महाराजांचा योगदंडी आमच्या हातात आहे, आमच्या घरात आहे आणि त्याची पूजा केली जाते. अक्षिला सोहळ्यामध्ये पण महत्वाची भूमिका आहे देशमुख घराण्याची. देशमुख घराण्याला पूर्वीपासूनच तेव्हापासून मला जेव्हापासून कळतं तेव्हापासून किंवा गेल्या अनेक पिढ्यानपिढ्यापासून आम्हाला मान आहे. आणि प्रत्येक पूजा करत असताना अक्षता असू द्या, पहिल्या दिवशी काठी निघताना असू द्या, काठ्या निघत असताना जेव्हा हब्बूल पूजा होते त्यांच्याबरोबर देशमुखांचाही प्रतिनिधी तिथं पूजा केली जाते. मला आणखी एक म्हणजे मला परंपरा जाणून घ्यायला आवडेल की ज्यावेळेस भाकणूक हा प्रकार विधी केली जाते त्यावेळी विधीच्या वेळी जो वासरू असतो तो देशमुखांचा आणि त्या वासराच्या भाकणुकीचा अर्थ सांगण्यासाठी हिरे बोंग त्याचा अर्थ सांगतात. म्हणजे ही विधी कशी आणि कशा पद्धतीची? त्या विधीसाठी जो वासरू लागतंय तो लहान वासरू लागतो आणि त्याचं आम्ही अलीकडच्या काळामध्ये पूर्वीपासूनच आमच्या शेतात एक वासरू जोपासलं जातं. काही जोपासलं जातं. किती दिवस त्याला म्हणजे बांधण्यात दिलं जातं? त्याला 1 दिवसानं दिलं जातं. सकाळी त्याला शेतावरून आदल्या दिवशी आणतो, घरी बांधलं जातं. सकाळी त्याची आंघोळ स्वच्छ त्याला आंघोळ घालून त्याची पूजा गिजा करून संध्याकाळच्या वेळेला त्याला आपल्या होमकट्ट्याजवळ त्या खालच्या बाजूला भगिनी समाजाजवळ आणून बांधलं जातं. आणि त्यानंतर काट्यांचं होम संपल्यावर ते काट्या तिथं आले जातात आणि तिथं ते वासरू त्या भाकणुकीच्या वेळी आणलं जातं त्यामध्ये. आणि ते काही जिन्नस ते म्हणजे खायला देतात किंवा त्याने मलमूत्र करताय का तेही बघितलं जातं. याच्यावरनं अपुरा भाकणूक सांगितलं जातं. यात्रेची सांगता ही विशिष्ट पद्धतीने आणि देशमुख घराण्याकडूनच सन्मान करून यात्रा केली जाते, समाप्ती केली जाते. ती परंपरा कशी आहे? यात्रेची सांगता असते जेव्हा 15 तारखेला शोभेचा दारूचा कार्यक्रम संपतो
16 तारखेला सगळ्या अबुरायांना घरी बोलिलं जात आहे. पूर्वी असं म्हणत होतं की घरीच बोलवून त्यांचं सगळं विधीवर करत होतं, पण आता थोडं यात्रा आता सगळं बदलत थोडं बहुत बदल झालेले आहे. पण त्यांना आणून त्या योगदंड त्यांच्याबरोबर असत आहे, त्या योगदंडाची पूजा केली जाते पूर्णपणे. त्यांचंही सगळं पूर्ण सगळ्या अबुरायांची पूजा वगैरे करून त्यांच्या आरती करून त्यांना प्रसाद देण्यात आहे. सगळेजण प्रसाद दिलं जाते आणि त्यानंतर या यात्रेची समाप्ती. मला पूर्वी तुम्ही अनुभवलेली यात्रा आणि आताची यात्रा ह्याच्यामधला फरक जर का करायचा झाला तर 2 शब्दात कसं करा? नाही, लोकांची भावना आता भक्ती मार्गाकडे वळलेला आहे. त्यामुळं आपण सातत्यानं बघतो की कुठलंही देऊळ असं त्या कुठेही पूजेचं स्थान असलं तर गर्दी हा असतेच. एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी असते की सर्वसामान्य माणसाला आता तिथं लाईन लावूनच दर्शन घेऊ शकतो. आज यात्रेचं आज 68 लिंग म्हणले की जेव्हा काट्याबरोबर लोक निघत होते, आज सकाळी 7 वाजल्यापासूनच बघतो की आपण 68 लिंगाच्या दर्शनासाठी लोक निघालेले. कारण सगळेच एका वेळी निघाले तर कोणाला दर्शन होणार नाही. त्या निमित्तानं त्यामुळे लोक 7ला निघतात. आज पूर्वी शहरातले लोक 68 लिंग करत होते, आता या जिल्ह्यातले खेडेपाड्याचे लोकही येतात 68 लिंगसाठी आणि ते पूर्णपणे 68 लिंग करून आपल्या गावाकडे जातात. आता जो 68 लिंगाचा दर्शनाचा मार्गक्रम तुम्ही करताय, आता जी येते ते कुठला लिंग आहे आणि आतापर्यंत किती लिंग पूर्ण झाले तुमचे दर्शन घेऊन? आतापर्यंत आपण पाळवीस जवळ आलेलं आहे आणि 31 लिंग पूर्ण झालेले आहेत आणि या पुढं अजून जवळपास 36-37 लिंग राहिलेले आहेत आणि त्या सगळ्या किती वाजतात? सरळ चालत गेलं तर फार वेळ लागत नाही 68 लिंग करायला. मध्ये थांबत गेलं, थोडं स्टॉप घेत गेलं तर थोडं वेळ लागत जातो. आज वयाची 60 पूर्ण झाली पण एक दिवसही चुकला नाही. तुम्ही सिद्धरामेश्वराच्या दर्शनाला गेला नाही. नित्य दर्शन करणे आणि नित्य दिवसाची सुरुवात करणे हा तुमचा क्रमप्राप्त म्हणजे दिवसच आहे. मी सकाळी उठल्यावर आपण मी सकाळी उठल्यावर आंघोळी झाल्यावर रोजच दर्शनला सिद्धरामेश्वरांचे दर्शनला जातो. तसं एकदा सकाळी जातो, एकदा संध्याकाळी जातो, रोज दर्शन घेत असतो. आणि जेव्हा जेव्हा सिद्धरामेश्वरची यात्रा असते, मला वाटतं की गेल्या अनेक वर्षापासून मी 68 लिंग करतो. माझं वय आता 68 आहे आणि त्यामुळं अजूनही काय मला देवांचं जेवढी शक्ती दिली आहे तोपर्यंत मी करत राहणार. 68 वय आहे पण अजूनही तुमच्या चेहऱ्यावरचं चार्मिंग कमी दिसत नाही आहे. जाता जाता शेवटचा एक प्रश्न, आजच्या यात्रेमध्ये सिद्धरामेश्वराला काय साकडं घालाल? सोलापूरकरांसाठी काय मागा? सिद्धरामेश्वरने जे काही द्यायचं आम्हाला तर दिलेलंच आहे. आमच्या इच्छेपेक्षा जास्त मिळालेलं आहे. पण या सोलापूर शहराचा विकास व्हावं, सोलापूर शहराची प्रगती व्हावं, सोलापूर शहराच्या जे युवक आहेत त्यांच्या हाताला कामं मिळावं, नवीन उद्योगधंदे व्हावं, IT पार्क लवकर व्हावं एवढंच माझी इच्छा आहे. त्या बात सिद्धरामेश्वराला काही साकडं घालेल तर IT पार्क सोलापूर शहरामध्ये व्हावं आणि बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा, शिक्षितांना रोजगार मिळावा, त्याच्या हाताला उद्योग असला पाहिजे. ह्या माफक अपेक्षेसह सिद्धरामेश्वराची मी प्रार्थना करतोय आणि इतकं सिद्धरामेश्वराने द्यावं ही इतकीच माफक अपेक्षा आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केली. रेड न्यूज करता यासिन शेखसह नितीन पाटील.